नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मी आता हदगावला आलो। माननीय आमदार बाबुरावजी कदम कोळीकर यांच्या नेतृत्वाखाली हा सामूहिक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। टेंटची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्था एक नंबरची केलेली आहे। युवा चालू पिंपळगावचे महाराज आले। मंडप खूप मोठा आहे, पूर्ण मंडप माणसांनी भरलेला आहे। शरद कदम कॅटरसवाल्यांना स्केच कशी जातो। महाराष्ट्र राज्याचे अतिशय दूरदृष्टीचे कर्तव्यदक्ष मंत्री महोदय, उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांचं आगमन या ठिकाणी होते आहे। एकच विनंती करतो की साहेब, आमचा जिल्हा हा नावोद्योग जिल्हा आहे। तुमच्याकडे उद्योग मंत्री म्हणून आहात तुम्ही। आज दावसला जाऊन मागच्या वर्षी 16 लाख कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रासाठी उद्योगासाठी आणले। आम्हाला जास्त असं नाही, तुम्ही तर आता मनात आलं तर 50,000 मुलांना बेरोजगार हटवू शकता। 50,000 तुम्ही नोकऱ्या देऊ शकता, परंतु आमची तेवढी नाही। परंतु आमच्या हदगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 10,000 लोक जरी उद्योगासाठी एक मोठा उद्योग उभा करून दिला, 10,000 लोकांना जरी आम्हाला नोकऱ्या मिळाल्या तरी आम्ही तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही, एवढंच सांगतो। परत एकदा सर्व आलेल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। एवढ्या उन्हातान्हात आपण या आशीर्वाद देण्यासाठी वधूवरांना आलात, त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहोत। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं सामूहिक विवाह सोहळ्यास बाबुरावजी कदम साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, व्यासपीठावरील सर्व आशीर्वाद द्यायला आलेले संत महंत, ज्यांचा विवाह होणार आहे, ते सर्व बाबुरावांच्या कृपेनं इथं उपस्थित असलेले सर्व 29 जोडपी आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिल्यानंतर वंदनीय बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं कार्यक्रम करणारा शिवसेनेचा पहिला आमदार म्हणजे बाबुरावजी कदम आहेत, हे सांगताना देखील मला मनापासून आनंद होतो। आज ऊन देखील प्रखरते नाही, तरी देखील हजारोंच्या संख्येनं आपण आशीर्वाद द्यायला नवदाम्पत्याला इथं आलेला आहात। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं बाबुरावांना मनापासून धन्यवाद देतो की सर्वसामान्य कुटुंबातला आमदार विधिमंडळामध्ये गेला तर तो सर्वसामान्यांसाठी काय करू शकतो त्या बाबुराव कदमांनी अख्ख्या महाराष्ट्राला दाखवून दिलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो। त्या 100 लघु उद्योजकांना उद्योग मिळवून देण्यासाठी एक फार मोठा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा कॅम्प हा तुमच्या मतदारसंघामध्ये घेतला जाईल आणि 100 कशाला, तुम्ही सांगाल तितक्या युवकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं कर्ज देण्याची भूमिका राज्याचा उद्योग मंत्री म्हणून माझ्याकडनं घेतली जाईल। कारण शेवटी आमदार झाल्यानंतर सामूहिक विवाह सोहळा करणं, रोजगार उपलब्ध करून देणं, विविध कार्यक्रम राबवणं, ही जर इच्छा आमच्या आमदार महोदयांची असेल तर त्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ताकद देणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। कार्यक्रम राबवले त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो। पुन्हा एकदा नवदाम्पत्यांना शिवसेनेच्या वतीनं शुभाशीर्वाद देतो आणि माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिरं बल्लाळो गुरुरं विनायकमहं तामणि सेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओघरं ग्रामेणाञ्जनसंस्थितं गणपति कुर्यात् सदा मङ्गलं मधुर्यो शुभमो सरमती महासुरनदी सातारया रंगती पूर्णा पूर्णजले सहिता पूर्या सदा मंगलम वधुवर्यो शुभं भवतु सावधान राजा भीमकरुक्मिणी सनयनी देखो चिंताकरी ही कन्या सगुणा वरान पवरा ओलासनी देईले आताए विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समार कोमले मुझे घराघरा ओमी नगा हो करू निंदावे कुलदेवता सरळी एकादशी नियसा वेदीचा कळशाची सागरसा भूर्यात् सदा मंगलं देवगणं शिरदेव तारामं चंद्रमंतदेव विद्यावरं देववंतदेव लक्ष्मी भोजन केल्याशिवाय कोणी या ठिकाणी आम्ही करतो आहोत. कृपया सर्वांना विनंती आहे, कृपया कोणी या ठिकाणी मंचावर येण्याची घाई आपण या ठिकाणी करू नये अशी आपल्या सगळ्यांना विनंती या ठिकाणी करतो आहोत. सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती करतो आहोत, कृपया शिस्तीत आपण दर्शन करूया. इतका वेळ आपण या ठिकाणी व्यवस्थित राहिला तरी हा विवाह सोहळा संपूर्णपणे संपन्न होईपर्यंत आपण या ठिकाणी सहकार्य करू. सोहळ्यासाठी आम्ही वधूवराला विभाग आणि युवा सेनेचे कार्यकर्ते अशोकराव पवार आंबोळेकर यांचंही योगदान फार महत्वाचं आहे. अनावधान त्यांचं नाव आलं होतं. मी पुन्हा त्यांच्या नावाचा पुनरुच्चार करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. अशोकराव पवार आंबोळेकर क्रिकेटचे सर्व व्यक्त कार्यकर्त्या विनंती करावी. शिवसेनेकडे जास्त महत्वाची भूमिका राहिली आहे. आपल्याला पूर्ण वराळी मंडळाची भोजन व्यवस्था करायची आहे. सर्व व्यक्त कार्यकर्ते आमचा विभाग मोबाईल दाखव रुमाल पकड करून आभार धन्यवाद व्यक्त करतो. वाणी तालुक्यातून आलेल्या सर्व माता भगिनी सर्व सहकार्य या संपूर्ण सोहळ्याच्या संचालनासाठी संपूर्ण चांगले जसे आपण आपल्या सिंगल लग्नामध्ये जसं एका घरच्या सोहळ्यात करतो त्याचप्रमाणे त्यांना वधूवरांना ड्रेस वधूवर ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी जावं अशी आपल्याला विनंती. परत एकदा पोलीस प्रशासनाला नम्रतेची विनंती करतो आहोत. विशेषतः महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे वधूवरांची विधी ज्या ठिकाणी पार पडतात त्या ठिकाणी आपण एकदा जावं. सामुदायिक विवाह सोहळ्यात जे मानधन भेटते
20 काय या 24,000 कार्यक्रमासाठी रुपये ते मानधन सुद्धा आम्ही वधूच्या पित्याला किंवा वधूला आम्ही देणार आहे. मुखेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी MIDC ला परवानगी दिलेली आहे, मंजूर केली MIDC. हदगावसाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? हदगावसाठी सुद्धा आम्ही MIDC साठी युवा सेनेचे जागा ज्ञानेश्वर बघण्याचं फुटेवार चालू आहे. परंतु साहेबाकडून आपला सत्कार घ्यावा. तसेच मागील नायब तहसीलदार निवृत्त नायब तहसीलदार बस बस इथं गाडी लावलेली आहे. आरतीचा स्कॉलरशिपचा पेपर चालू आहे, तिला शाळेवर सोडलेला आहे. घराकडे आता आरतीच्या शाळेवर जाते. 3:30 वाजता पेपर सुटणार आहे तिचा. तिला घेऊन जायचं आहे मला घराकडे. तर आता हदगावमधून मी बाहेर निघालो. चला मित्रांनो, आता मी घरी आलो. पहा वानेर दाता खायला सगळे प्रश्न सोडले. या पेपरमध्ये सगळे प्रश्न सोडले. त्याच्यामध्ये पण पूर्ण प्रश्न सोडले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करतो.